असतं आणि आई वडिलाचं प्रेम आहे त्याच पद्धतीने महाराज जसं साधू संतांनी देवावरती प्रेम करावं आणि देवाच्या नामस्मरणाला सुरुवात केली की डोळ्यातनं अश्रू चालू झालेच म्हणून समजा महाराज ही एका उच्च साधकाची आणि उच्च भक्ताची अवस्था असते. माई बापो, दुःखात रडणं, विरहात रडणं हे रडणं खूप वेगळं आहे. ठीक आहे ना. ठेस लागली, ऍक्सिडेंट झाला, प्रेमाचा मुलगा एखादा अपघातात गेला, माईबापू पत्नी गेली, माईबापू ह्या दुःखामध्ये रडणं ते रडणं खूप वेगळं आहे. परंतु भगवंताच्या नामस्मरणात आणि देवा करता रडणं हे रडणं सुद्धा खूप वेगळं आहे. हे रडणं आम्हाला देवापर्यंत पोहोचवतं आणि महाराज आमच्या दुःखातलं रडणं हे पुन्हा 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 आम्हाला दुःखाकडेच ओढत असतं. का? कारण आम्ही मायेमध्ये अडकलेले प्राणी आहोत आणि या मायेतनं आम्हाला पलीकडे जायचं असेल तर आम्हाला नामस्मरणाशिवाय भक्तीशिवाय पर्याय नाही. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबरे सांगतात की रात्रंदिवस मायबापा गोविंद नामाचा जप करा, त्यानंच तुमच्या आयुष्याचं कल्याण आहे. प्रेमाने सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि मिळेल तेवढं नामस्मरण करा. सर्वांनी नामस्मरण करू, कारण आज नामाचा दिवस आहे बरं का. त्यामुळे नामाशिवाय वंचित राहू नका. कीर्तनकार कीर्तन करून जातील, टाळ करी टाळ वाजवून जातील.